सो गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर मित्रांनो, आज चाललो मी अमरावतीला। माझी जी फ्रेंड आहे रुपाली, तिचा IBचा पेपर आहे, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा तिचा पेपर आहे। त्यासाठी आम्ही चाललो अमरावतीला सिटीलँडला। मी म्हटलं तर घरच्यांना बाईक घेऊन जातो, पण घरचे म्हणत होते की बाईक नेऊ नको, कारण की लेडीजसोबत आहे ना, आणि तिचा शिफ्ट आहे संध्याकाळची, म्हणजे ती शिफ्ट आहे 4ची। तर त्यामुळे सध्या पायी जातो, डायरेक्ट तिथे गेल्यावर बोलू आपण करायला दम। सो गाईज फायनली आम्ही बसमध्ये बसलो। आता सध्या बोरगाव मंजूमध्ये पोहोचलेलो आहोत। अजून वेळ आहे आम्हाला, कमी कमी 2 तास लागतील आम्हाला अमरावतीला पोचायला। आता बघू जर्नी कशी होते तर काय होते। बसमध्ये गर्दी आहे तेवढं, नॉर्मली काहीतरी एवढी नाही आहे तरी थोडीफार गर्दी आहे। तर थोडं बोलू बसमध्ये पण काय काय गोष्टी आहे, काय काय नाही तर। आणि हिला थोडा राग आलेला आहे, काय चाललेलं काय माहिती, कारण आम्हाला जायचं होतं 11:30ला आणि मी पोचलो 11:45ला हिच्या घरी, म्हणून पुगेला एक टाऊन पाहिजे बेस्ट। तर आता किती वेळ, कमीत कमी 2 तास। तर 2 तास बघू कसं आता काय जातं तर, कारण की बसू एकदम मी पुरा कंटाळतो, सारे जास्त कंटाळतो बसू मी। ऑफिसला पण बसावं लागतं आणि इथं पण बसावं लागते। थोडं होऊ शकेल तर थोडं उभा पण राहायचा प्रयत्न करेन मी। तर बघू शकता बसचा आवाज कसा येत आहे, लिटरली एकदम एवढा डेंजर साऊंड होत आहे ना, काय सांगू त्याला। तर चला बोलू थोडं, काही काही नवीन गोष्टी बोलू, काही काही नवीन गोष्टी कळणार। आणि अमरावतीला गेल्यानंतर पण आपण काही ना काही बोलू, कारण की आपलं थोडं ट्रॅव्हल जास्त करायचं आहे त्यामुळे। तर ब्लॉगला लास्टपर्यंत बघा, स्किप वगैरे करू नका। आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त धमाल मजा आणि मस्ती होणार आहे, सो लास्टपर्यंत बघा। सो गाईज तिने टिफिन आणला खायला, हे बघा। आज का भाजी कशाची आहे, कशाची आहे? मुंगाची डाळ आहे, मुंगाची। एक सेकंड दाखवतो। तर थोडं खाऊ, तिला खूप जास्त भूक लागली, थोडं खाऊ, थोडं पोटाला आराम मिळणार आणि तिच्या मनाला पण। जेवल्यानंतर बोलू आपण, ओके? पहिले खाऊ तर भूक लागली होती। सो गाईज आम्ही पोहोचलो सध्या मूळच्यापूरला, आणि आम्ही बघा मोबाईलात असे गाणे लावले आणि ऐकत आहे। दोघंच ना, हिनं हेडफोन आणल्यासोबत तुमच्याच मोबाईल लावले, कारण माझ्या मोबाईलला सीटेप लागतात, हे लागत नाही साधेवाले, म्हणून सध्या मूर्तिजापूरले बघा। मूर्तिजापूर बस स्थानक। तर जसं आपली जर्नी चालत राहील तसं बोलत राहू। आणि टिफिन वगैरे खाल्ला आणि भूक लागली, थोडंसं पाणी वगैरे पिलं। तर बघू, नवीन पॅसेंजर बसत आहेत बसमध्ये। मी बसचा कंडक्टर नाही आहे, पण तरी सांगा लास्ट। सो गाईज फायनल आम्ही पोचलो। सध्या हो आम्ही अमरावतीला बस स्टँडवर। एवढं बसमध्ये मॅट झालं, एवढं बसमध्ये मॅट झालं ना, काय सांगू। पुरा एकदम असं पुरा आनंद होत आहे, आणि बस ते चालवते खळखळ आणि ट्रॅव्हल पण खूप। आणि ते बसमध्ये माझे पाय आहे ना असे पुरत पण नव्हते, हाईट जास्त आहे ना त्यामुळे। आता बघू, तिथं ऑटोन बसलो आहे, तिथं सिटीलँडला किती वेळ लागते काय लागतं तर घरी पण लागतं। तर मग आपण घरी फोन लावा लागेल, मम्मीला सांगावं लागेल किंवा इथं अमरावतीला पोहोचतो मग बस स्टँडवरती। तर बघू आता, सध्या निघायला टाईम आहे, पुढं बसतो। सो तिथे गेला भेटू, बोलू आपण, कारण की सध्या काही मनस्थिती नाही आहे आणि थकलो पण। तर मित्रांनो बघा, सध्या एक बॅच सुटली इथून, पूर्ण लेकरं जिळ्यात नाही, जेवढं पण दिसत आहे सर्व IBचे बाईक द्यायला आले। यांना पट्टा अलाव नाही, यांना ब्रेसलेट अलाव नाही, काही कळलं नाही।
सर्व इतके जण पेपर देऊन आले. जागा एवढ्यात 943 जागा आणि लेकरं पाहिलं तेवढं मोठी त्याची किती पासिंग का होती ते काही माहीत नाही, काय आयडिया नाही. आणि कॅटेगरीनुसार म्हणजे जागा असतात. मी इथं पोचून नंतर मला झालं अर्धा तास पोचतो इथं. मला आठवण नाही राहिलं सूर्य यायचं त्याबद्दल सॉरी. बट आता माझी जी फ्रेंड आहे माझ्यासोबत होती ते गेली आतमध्ये. 4ची शिफ्ट होती आणि गेट ऑफ व्हायला 5 वाजता बंद होते ऑफ टाईम. आणि एक शर्ट घेतली. शर्ट कसं आहे. सो गाईस इथे लेकरं बघत चालले ऑटोनी भरपूर. हा बघा हे पुरे ऑटोनी भरपूर चालले. आणि सध्या लोकेशन आहे सिटीलँड. इथं आहे एक्झाम IB इंटेलिजन्स ब्युरो. जेवढं पण विद्यार्थी आतमध्ये गेले ना त्यांना बेट अलाव नाही, ब्रेसलेट नाही, वॉच नाही, शूज तक काढून पाहतात ते. जसं की इथं कोणी परीक्षा द्यायला नाही. आतंकवादी चालला आणि बॉम्ब टाकेल. बरं त्यांचं सोडा, त्यांचं जाऊ द्या. ती गेली आता. मी नवीन शर्ट घेतलं आहे महागालचं. असं वाटतं शर्ट कसं आहे कार्डचे जवळ काय शर्ट सोन्याचं कार्ट नाही सोन्याचं शर्ट म्हणून महागालचं शर्ट कसं वाटतं नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खूप जास्त थकलो मी, मला भूक भीक लागली. पाहू इथं काही इथं तर काही खायला नाहीच आहे बिलकुल नाही. कारण की मी जो मागं आलो तो आपण गेलो. हे बघा वापस आली आहे. हे फोटोसाठी वापस आलीची ना. काय झालं. हां सो गाईज बघा हिला मी आधीच म्हटलं होतं की कलर जेव्हा काढून घेतो तर हिनं ऑफिसला काढून ठेवती. तर आता कामं पडली हिच्या आहे की नाही. ठेवतो मी इथंच आहे ना. हारना नहीं है रुपाली, हारना नहीं है. हमारी छोरिया भी छोरों से कम है के. तोडवा झालं. डॉक्युमेंट ठेवतो टेन्शन नको घेतो.